हालेलुया. परमेश्वराची आपली स्तुती असो. आपल्याला सर्वांना त्यांनी परत एकदा जमवलेलं आहे आणि जितके तुम्ही इथे जुडलेले आहात, या आपण परमेश्वराची, आपल्या येशू ख्रिस्ताची आपण स्तुती करूया. आपण हे गीत गाऊ. जसं निर्गमनमध्ये लिहिलेलं आहे 15व्या अध्यायात, जसे मिरियमने कशी झांज घेऊन तिने स्तुती केली, हालेलुया, या तशीच आपण आज सर्वजण आपण स्तुतीमध्ये आपण सहभागी हो आणि आपण हे गीत गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. येस. प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचूनी गाऊया. गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, येशूची प्रीती किती महान, माझ्या पापांसाठी केली बलिदान. 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 सर्वजण हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन, आमेन. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, पापांच्या खाचेतून सोडविते. येशूचे रक्त किती महान, होय, पापांच्या खाचेतून सोडविते. तर हालेलुया, 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 हालेलुया. हो, सर्वनी हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आमेन. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. होय, येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. आमेन. येशूची शक्ती किती महान, सैतानी वारेतून सोडविते. हालेलुया, हालेलुया, हो, हालेलुया, 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 हालेलुया.
येशूचे तार किती महान, सर्वांचे तारण घडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सर्वांचे तारण घडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सर्वांचे तारण घडविते. ओ हालेलुया, 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 हालेलुया. तर हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताची जय असो. हालेलुया. तो सर्वप्रथम आहे, तो सर्व शक्तिमान आहे. हालेलुया. त्याची प्रीती किती महान आहे, त्याची शक्ती किती महान आहे, त्याचं सामर्थ्य किती महान आहे. आणि या आपण सर्वजण आता वचन ऐकूया. आमेन. हालेलुया. देवाच्या वचनात जाण्याच्या आधी आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, प्रभूजी, तुझ्या वचनासाठी तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. तुझ्या वचनात तू म्हणालास, दाय वर्ड गिव्स लाईफ. तुझं वचन आम्हाला जीवन देतं. प्रभूजी, आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत त्या आधारे तू आम्हाला जीवन दे, आणि विशेष करून अनंतकालचं जीवन काय हेही समजू दे, अशी प्रार्थना मी करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मागच्या काही दिवसापासून तारणावर आपण विचार करत आहोत. भाग 1 तारण आपण बघितलं, भाग 2 तारण आपण बघितलं. आज तिसरा भाग तारणाचा आपण बघणार आहोत, आणि तो म्हणजे शरीराचं तारण. भाग 1 तारण यामध्ये आपण काय बघितलं? आत्म्याचं तारण. भाग 2 त्याच्यामध्ये आपण काय बघितलं? आपला जो जीव आहे, जीवाचे तारण बघितले. आणि तिसरं जे आहे आज तिसरा भाग, तो शरीराचं तारण आज आपण पाहणार आहोत. आणि ते पाहायच्या आधी 1-2 वचन मी वाचत आहे. पहिलं वचन मी वाचत आहे. करंथीकरास पत्र 4 अध्याय आणि 16वे वचन. म्हणून आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे, तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. इथं आपण असं वाचलं की 2 माणसं आहेत इथं. आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे, तरी आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. दुसरं वचन मी वाचतो, इब्री लोकास पत्र 9 अध्याय आणि 28वे वचन. त्याप्रमाणे ख्रिस्त पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पीला गेला, आणि त्याची वाट पाहणाऱ्यास तो पापविरहित तारणासाठी दुसऱ्यांदा दिसेल. ह्या वचनात असं लिहिलेलं आहे की पापविरहित तारणासाठी तो दिसेल, म्हणजे अजून झालेलं नाही पापविरहित तारण. ही 2 वचनं मी वाचलेली आहेत. आता मी अजून 2 वचनं वाचत आहे. करंथीकरास पहिले पत्र 15वा अध्याय 51 आणि 52 वचन वाचतो मी. पहा, मी तुम्हास एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात शेवटला करणा वाजेल तेव्हा. कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ. हे एक वचन आहे. आणि एक अजून वचन मी वाचत आहे.
रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 23वे वचन. इतकेच केवळ नाही तर ज्या आपणाला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वतः दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठाई गणत आहोत. इथे असं म्हटलेलं आहे की आपण आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत आहोत. आता थोडंसं ह्याच्यावर आपण विचार करूया की आपण आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत आहोत आणि आपला बाहेरचा एक मनुष्य आहे, आतला एक मनुष्य आहे, सर्व गोष्टी काय आहेत हे आपण थोडंसं पाहूया आज. तर मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की तारण हे 3 प्रकारचं असतं. आत्म्याचं तारण, जीवाचं तारण आणि शरीराचं तारण. दुसऱ्या शब्दात सांगायचं, मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं होतं की तारण भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे 3 भाग आहेत. अजून एका शब्दात सांगायचं तर तारणाचे जे 3 भाग आहेत ते पहिलं तारण कुठलं आहे? इन्स्टंटेनियस म्हणजे तात्काळ झालेलं तारण. हे कसं झालं? आत्म्याचं तारण झालं. त्या तारणामध्ये काय नक्की झालं? पेनल्टी ज्याला म्हणतात, पापाची जी आपल्याला शिक्षा, सजा आपल्याला मिळणार होती, ज्याला पेनल्टी म्हणतात, देवाने पापाची शिक्षेपासून आपल्याला सोडवलेलं आहे. हे पहिलं. दुसरं तारण कुठलं? की दुसरं तारण जे पुरोगामी मी तुम्हाला सांगितलं, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला प्रोग्रेसिव्ह म्हणतात. पुरोगामीचा अर्थ प्रगतिशील किंवा पुढे पुढे जाणारे. हे मागच्या वेळी आपण पाहिलं. हे कुठलं तारण आहे? हे आपल्या जीवाचं तारण आहे किंवा आपल्या मनाचं तारण आहे. ह्याच्यामध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये पापाची जी आपल्यावर सत्ता आहे, पॉवर, सत्ता, त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. ती कशी मुक्ती मिळते? मन कसं बदलायचं, त्याचं नवीनीकरण कसं करायचं, हे मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं. आज काय करणार आहोत आपण? तिसरा तारणाचा भाग बघणार आहोत. तो कुठला? पहिलं झालं ते तात्काळ झालेलं प्रगतिशील भूतकाळातलं, दुसरं झालं ते पुरोगामी झालं. आता हे जे आहे हे भविष्यकाळातलं तारण आहे. हे कुठलं आहे? हे शिखर आहे. शिखर म्हणजे काय? कळस. एखाद्या डोंगराचं शिखर उंचावर असतं, तसं हे जे आहे हे कळस किंवा चरमबिंदू ज्याला म्हणतात, एकदम ते हे तारण आहे. हे कुठलं आहे? हे अत्योच्च उंच त्यातला सगळ्यातला मुद्दा आहे. हे ह्याच्यामध्ये काय होणार आहे? ह्या तारणामध्ये पापाच्या उपस्थितीपासून, प्रेझन्स, आपल्याला सुटकारा मिळणार आहे आणि आपल्या शरीराचं तारण होणार आहे. तर आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊन काय करूया? आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊन बघूया. जे मागच्या वेळी मी तुम्हाला परिचय दिला त्याप्रमाणे आपलं 2 कोरिंथियराचं दुसरं पत्र 5:17 सांगितलेलं आहे, जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो नवीन सृष्टी आहे, जुने ते होऊन गेले, पहा सर्व काही नवीन झाले. मी सांगितलं, शरीर नवीन झालं का? नाही. आपण 10 किलो जाड होतो तसेच राहणार. काळा असतो तो गोरा होईल का? नाही, तसंच राहणार. म्हणजे शरीर बदली झालं का? नाही. मग आपलं जे जीव किंवा प्राण किंवा मन ते बदली झालं का? ते पण नाही बदली झालं. कसं काय? जे आपल्या मनात जे पहिले विचार यायचे, चिंतेचे, काळजीचे, कर्जाचे आणि इतर तत्सम विचार अजूनही येणार का? हो. मग काय करायला पाहिजे? रोमकरास पत्र 12:2 प्रमाणे मनाचं नवीनीकरण केलं पाहिजे. आता हे जे तिसरं जे आहे, तिसरं तारण जे मी तुम्हाला सांगितलं, ते कुठलं तारण होतं? तात्काळ झालेलं तारण. कुठलं होतं हे? आत्म्याचं. सर्व काही नये होऊन गेले, म्हणजे आपला आत्मा जो ख्रिस्तापासून दूर गेला होता, मेलेला होता, त्याला सजीव केलं देवाने आणि काय केलं? देवाच्या जवळ आणलं. तो संगती आणि फेलोशिप करत आहे. हे जस्ट टू रिकॅप द मेन पॉईंट्स तुम्हाला मी सांगितलं. मग आज जे आपण बघणार आहोत ते आपल्या शरीराचं तारण बघणार आहोत. आपण जसं बघितलं कोरिंथियरास दुसरं पत्र 4 अध्याय 16व्या वचनात की 2 माणसं आहेत, बाहेरचा माणूस आणि आतला माणूस. म्हणजे नक्की काय आहे? बाहेरचा माणूस क्षय पावत आहे, आतला माणूस नवीन होत जात आहे. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की जसं थेसलोनिकरास पहिला पत्र 5वा अध्याय 23व्या वचनात सांगितलेलं आहे की मनुष्याचे 3 भाग आहेत. कुठले 3 भाग? आत्मा, प्राण, शरीर. मग आतला मनुष्य म्हणजे काय आणि बाहेरचा मनुष्य म्हणजे काय? बाहेरचा मनुष्य म्हणजे शरीर. आतला मनुष्य म्हणजे काय? आत्मा आणि प्राण. हे फार महत्वाचं आहे. आत्मा आणि प्राण ह्याने काय होतो? आतला मनुष्य होतो. आणि बाहेरचा मनुष्य,
बाहेरचा मनुष्य म्हणजे केवळ शरीर. तर आज जे आपण बघणार आहोत ते काय बघणार आहोत? आज आपण केवळ शरीराचं तारण बघणार आहोत. शरीर काय आहे? जसं आपण शर्ट घालतो शरीरासाठी, तसा आत्म्यासाठी घातलेला हा शर्ट आहे. ह्याला तंबू, डेरा, भवन, एक शर्ट किंवा ड्रेस जे घालतो हे त्याचा अर्थ आहे. तर ह्या शरीराचं तारण होणार म्हणजे काय होणार नक्की हे आता आपण पाहूया. त्या शरीराचं तारण काय आहे हे वचन आपण एक वाचलेलं आहोत. शरीराच्या मुक्तीची वाट आपण पाहत आहोत. ह्याचा अर्थ अजून शरीराची मुक्ती किंवा तारण झालं नाही, पण देवाच्या वचनानुसार देवाने सर्व किंमत चुकवलेली आहे. खंडणी भरून आपल्याला सोडवलेलं आहे. एफिसकरास पत्र 1 अध्याय 14व्या वचनात त्याने सर्व किंमत खंडणी दिलेली आहे, सोडवलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे? खरेदी केलेलं आहे आपल्याला, पण अजून त्यातून आपल्याला मुक्तता मिळालेली नाही. देवाने काय केलं आहे? वधस्तंभावर आपलं रक्त वाहिलं, तो मरून गेला, तिसऱ्या दिवशी येशू पुन्हा उठला, सगळी खंडणी भरलेली आहे, म्हणजे खरेदी केलेलं आहे. पण अजून त्याने आपल्याला त्यातून काय केलेलं आहे? आपल्या हातात अजून घेतलेलं. म्हणजे ते कसं ते मी तुम्हाला सांगतो. समजा आपण बाजारात गेलो, मॉलमध्ये किंवा एखाद्या डी मार्ट किंवा बिग बाजारमध्ये गेलो आणि तिथं त्यांनी सांगितलं आपल्याला घ्यायची आहे साखर विकत घ्यायची आहे. आपण गेलो, 5 किलो साखर द्या आम्हाला. त्यांनी तुम्हाला 5 किलो साखर दिली आणि त्याच्या संगती एक कुपन दिलं. आपण त्यांना विचारणार, अहो हे कुठलं कुपन आहे? हे ना, हे वाघ बकरी चहाचं एक कुपन आहे. ह्या 5 किलो साखरेबरोबर हे कुपन आहे. तुम्ही ह्या दुकानात जा, त्या दुकानात गेल्यावर हे कुपन दिल्यावर तुम्हाला 1 किलो चहाचा डब्बा फ्रीमध्ये फुकटमध्ये मिळेल. ते कुपन घेतलं मी आणि घरी आलो. का? मी 5 किलो साखरेचे पैसे दिले, कुपन मला मिळालेलं आहे. पण तो चहाचा 1 किलो डबा मी आणला का घरी? नाही. मी घरी काय आणलं? 5 किलो साखरेबरोबर एक कुपन आणलं. मला माहिती आहे की हे कुपन जेव्हा मी दुकानात देईल, त्या चहाच्या दुकानात, मला तो 1 किलो चहाचा डबा फुकट मिळणार आहे, काही किंमत न देता. पण मला माहिती आहे ते माझं आहे, पण एवढंच आहे की त्या दुकानात आहे. जेव्हा मी जाईन दुकानात कुपन देईन, तात्काळ मला दुकानदार ते देणार. म्हणजे मी खरेदी केलेलं आहे, पण अजून त्याच्यावर हक्क दाखवलेला नाही मी. बिलकुल तसंच झालेलं आहे. येशू ख्रिस्ताने आपल्याला खंडणी देऊन खरेदी केलेलं आहे, पण आपण अजून कुठं आहोत? ह्या जगात आहोत. ह्या जगात कुणाची सत्ता आहे? सैतानाची सत्ता आहे. त्यामुळं आपलं शरीर हे संसार, दुनिया, जग आणि सैतान ह्यांच्या संपर्कात आहे काय? अजून येशूनी ते काय केलेलं आहे? अजून त्याने आपल्याला सोडवलेलं नाही आहे. मग हे तारण कसे होणार आणि कधी होणार? आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हे तारण जे आहे, हे तारण येशू करणार आहे आपलं, पण कधी करणार आहे? अजून झालेलं नाही. एक वेळ अशी येईल, जसं आता आपण वाचलं ग्रंथिकारास पत्र 15वा अध्याय 51-52 वचन आणि थेसलोनिका करास पत्र 1 पत्र 4 अध्याय 16 ते 18 वचनात असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे त्यात? की 3 आवाज येतील. तुरहीचा आवाज येईल किंवा करण्याचा आवाज येईल, आणि देवदूताचा बोलवण्याचा आवाज येईल, आणि येशूचा आवाज येईल की या चला वर या. त्यावेळी काय होईल? त्यावेळी आपण वर घेतले जाऊ. कुठे वर घेतले जाऊ? ढगांच्या वर जेव्हा येशू येणार आहे तेव्हा. मग तेव्हा काय होईल? हे शरीर जे आहे, हे शरीर जसं मी तुम्हाला सांगितलं, मी दुकानात जाऊन जेव्हा कुपन देईन तेव्हा मला 1 किलो चहाचा डबा मिळेल, तसं येशूनी खरेदी केलेलं आहे. आपण त्याची प्रॉपर्टी आहे. मग काय व्हाय हे तेव्हा येशू आपल्याला ह्या जगापासून सोडवून घेणार आहे. हे नक्की कसं? तर तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एक असा टेबल आहे आणि ह्या टेबलावर असे मी लोखंडाचे बारीक बारीक तुकडे आणि खिळे ठेवले, आणि मी एक लोहचुंबक घेऊन त्याच्याजवळ आलो. त्याला टच केलं नाही, पण मी जवळ घेतलं तरी तो लोखंडाचे बारीक तुकडे आणि खिळे काय होणार? वरती उडून जाऊन लोहचुंबकाला चिकटणार. त्याप्रमाणे जेव्हा येशू ढगांच्यावर येणार आहे तेव्हा आपल्याला तो काय करणार? खेचून वर
घेणार आहे. सगळ्यांना नव्हे, ज्यांनी येशूचा स्वीकार केलेला आहे त्यांना तो काय करणार आहे? वर घेणार आहे उचलून. आणि ही आपली महिमामय गौरवी आशा, शरीराची मुक्ती, की जेव्हा येशू आपल्याला वर घेईल तेव्हा आपलं शरीराचं तारण होईल. हे कसं होईल तारण? योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 2 वचनात म्हणालेलं आहे की जेव्हा आपण त्याला पाहू तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ. कसे होऊ हे माहीत नाही, पण त्याच्यासारखे होऊ. म्हणजे आपल्या शरीराचं तारण होईल, आपल्या शरीराची मुक्ती होईल, तेव्हा आपलं शरीर येशूच्या शरीरासारखं होणार आहे. आत्ता झालंय का? नाही. मी तुम्हाला सांगतो फरक. मग येशू कधी येणार आहे? तेव्हा ह्याची मुक्ती होईल. येशू फार लवकर येणार आहे. पण तुम्ही म्हणाल समजा त्याच्या आधी मेलोस तर काय, मग कुठून तारण होईल? त्याचंही उत्तर देतो. समजा मेलो किंवा मृत्यू झाला तर काय, मग कसं काय शरीराचं? निश्चितच प्रश्न येणार. एवढा करोनाची साथ चालली बाहेर, फटाफट लोक चांगली चांगली मरायला लागलेत. तेही मी तुम्हाला सांगतो. थेसलोनिकाकरास पहिलं पत्र 4 अध्याय 46 वचन, तुम्ही कोणीही महानिद्रा घेणार नाही असं देवाच्या वचनात सांगितलेलं आहे. आणि 55 आणि 4:16 असं लिहिलेलं आहे की द डेड इन क्राइस्ट शॅल राईज फर्स्ट. जे प्रभूमध्ये मृत्यू पावलेले आहेत ते पहिले उठतील आणि आपल्या पुढे ढगांच्यावर जातील. ते तर कब्रस्थानात होते. मग ते तुम्हाला थोडं स्पष्ट करून सांगतो. ते सध्या काय करतायत हे बघा. जेव्हा मृत्यू होतो, जेव्हा माणूस मरतो, तेव्हा काय होतं? बाहेरचा माणूस आणि आतला माणूस दोघं वेगळे होतात. म्हणजे काय होतं? बाहेरचा माणूस म्हणजे शरीर पृथ्वीवर राहतो आणि आतला माणूस म्हणजे आत्मा आणि प्राण देवाकडे वर जातो. मग हे जे शरीर कब्रस्थानात पुरल्यावर त्याच्यावर किडे होणार आणि घाण होणार सगळी. हो. आणि ते सुद्धा लोक ह्या दिवसाची वाट बघत आहेत. कसं? मी तुम्हाला सांगतो. समजा एका गावाला गेलो मी, एखाद्या गावाला पुण्यापर्यंत गेलो आणि पुण्यावरून आता मला परत माघारी मुंबईला यायचं आहे. ट्रेनचं तिकीट काढलं डेक्कन क्वीन्स आणि नेमकी त्या दिवशी गाडी लेट आहे किंवा काही तत्सम कारण आहेत. मग मी काय करणार? मी गेलो आणि वेटिंग रूममध्ये बसलो. जेव्हा गाडी येईल तोपर्यंत आराम करतो. बऱ्याच लोकांनी बरीच तिकीटं काढली होती. ज्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं ते फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये, आणि ज्यांनी सेकंड क्लास किंवा थर्ड क्लासचं तिकीट काढलं होतं ते त्या सेकंड क्लासच्या वेटिंग रूममध्ये होते. फर्स्ट क्लासची वेटिंग रूम एकदम पॉश, स्वच्छ, सुंदर, छान, AC, जास्ती गर्दी नाही अशी होती. आणि सेकंड क्लासची रूम गर्दी, गडबड, त्रास, धक्काधक्की, धक्काबुक्की सगळं होतं. ह्याचा अर्थ काय? फर्स्ट क्लासचे वेटिंग रूम्स आधी ट्रेनसाठी थांबलेत, सेकंड क्लासचे वेटिंग रूमचे लोक ट्रेनसाठीच थांबलेत. मग फरक काय? फर्स्ट क्लासचे वेटिंग रूमचे जे लोक आहेत त्याचा अर्थ स्वर्गात चांगल्या जागी वेटिंग रूममध्ये थांबलेले ते लोक आहेत. आणि सेकंड क्लासचे लोक म्हणजे हे पृथ्वीवर जे आपण ह्या शरीरात असताना जे धक्के धोपे खातोय ते लोक. थांबलेलो आहोत आपण. कशासाठी थांबलोय? आपण ह्याच्यासाठी थांबलोय की तो दिवस कधी येतो, ह्या शरीराची मुक्ती. पण एक गोष्ट कॉमन आहे दोघांच्यात, ते पण ह्या दिवसाची वाट बघतायत, आपण पण ह्या दिवसाची वाट बघतोय की शरीराचं तारण कसं होईल. मग त्या दिवशी जे लोक कब्रस्थानात नाहीत, समजा समुद्रात बुडून मेलेले, समुद्र पण त्यांचं शरीर बाहेर सोडेल, मातीतून पण ते बाहेर होतील. तर जेव्हा मरणाची जी प्रक्रिया झाली त्याच्या विरुद्ध प्रक्रिया होणार आहे. मरणाची प्रक्रिया काय झाली? बाहेरचा मनुष्य आणि आतला मनुष्य दोघं वेगळे झाले. बाहेरचा मनुष्य जमिनीच्या आत कबरेत गेला आणि आतला मनुष्य आत्मा आणि प्राण येशूकडे गेला. जेव्हा येशू येईल ढगांच्यावर तेव्हा आपला आत्मा आणि प्राण किंवा आपला आत्मा आणि जीव येशू बरोबर येईल आणि कब्रस्थानात जे आपलं शरीर आहे ते उठलं जाईल. दोघांचा मेलाफ होईल, एकत्र होतील आणि पहिल्यासारखं आपलं शरीर सजीव होईल. जसे तुम्ही दिसत होता पहिले तसे दिसाल, पण शरीरात बरेच फरक असतील, तेही मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आत्ता जे आपल्या आधी प्रभू येशूमध्ये मेलेले लोक आहेत ते सध्या काय करतायत? थांबलेत वेटिंग रूममध्ये. कशासाठी? शरीराची मुक्ती अजून झालेली नाही. आपण पण थांबलोय. कशासाठी? शरीराचं तारण अजून झालेलं नाही.
येशूने किंमत तर दिलेली आहे, पण अजून रिडीम केलेलं नाही आहे, सोडवलेलं नाही आहे अजून त्यातून. तर हे शरीराचं तारण जे आहे, ही आपली एक महिमामय गौरवी आशा हे आहे. आत्ताचं जे शरीर आहे आणि ते शरीर ह्याच्यात फरक असणार. आणि आपल्या आधी जे मेलेले लोक आहेत त्यांचं जरी कब्रस्थानातून उठवलेलं शरीर आणि आत्मा आणि प्राण, बाहेरचा मनुष्याने आतला मनुष्य एक होऊन परत ते सजीव झाले, शरीर जरी दिसायला तसं असलं तरी खूप वेगळं असणार आहे. का? कारण योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय 2ऱ्या वचनात लिहिलेलं आहे की जसा वेन वी शॅल सी हिम वी शॅल बी लाईक हिम. जेव्हा आपण त्याला बघू तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, जेव्हा आपण त्याला पाहू त्याच्यासारखे होऊ. म्हणजे काय होईल नक्की? आपलं जे हे शरीर आहे, पार्थिव शरीर जे आहे, हे पार्थिव शरीर बदलून काय होईल? स्वर्गीय शरीर होईल. आपलं हे जे शरीर नाशवंत शरीर आहे, हे नाशवंत शरीर बदलून ते अविनाशी अविनाशी शरीर होणार आहे. पहिलं कुठलं होतं? पार्थिव. कसं झालं ते? स्वर्गीय. दुसरी गोष्ट, कुठलं होतं? नाशवंत होतं. कसं झालं ते? अविनाशी. तिसरी गोष्ट आहे भौतिक होतं, पृथ्वीवरचं होतं, स्वाभाविक होतं हे शरीर. तेव्हा ते कसं होईल? आत्मिक शरीर होईल. चौथी गोष्ट, हे शरीर जे आहे हे अनादर ज्याचा म्हणतो आपण, एखाद्याचा आदर करणं, एखाद्याचा अनादर, अनादरचे योग्य होतंय, तेव्हाचं शरीर जे योग होईल ते तेजोमय होईल. आत्ताचं जे शरीर आहे हे आपलं निर्बल शरीर आहे, कमजोर शरीर आहे. तेव्हाचं जे शरीर असेल येशूला पाहिल्यानंतर ते सामर्थ्य शरीर असेल. आणि तेव्हाचं जे शरीर आहे अमर असेल. आत्ताचं कसं आहे? मरणहार शरीर ज्याला म्हणतात ते शरीर आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता जे शरीर आहे आपलं, ते आत्ता आपलं शरीर जे आहे ते काय करतं? आत्म्याला कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. प्रेषित पौलुस म्हणतो ना 7:18 रोमकरास पत्र, ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या करत नाही आणि ज्या नाही करायला पाहिजेत त्याच मी करतो. का? शरीर आत्म्यावर ताबा मिळवतं आणि कंट्रोल करतं. त्यावेळी काय होईल? आत्मा शरीरावर ताबा मिळवेल. तेव्हा तसं होणार नाही. काय होणार नाही? जे मला नको करायला पाहिजे ते मी करतो असं कोणी म्हणणार नाही. का? कारण हे जे तिसरं जे आहे तारण आपलं, जे मी तुम्हाला सांगितलं की पापाच्या उपस्थितीपासूनच आपल्याला सुटकारा मिळणार आहे. पापाच्या उपस्थितीपासून म्हणजे पाप नाही अशी जागा कुठली आहे? ह्या जगात तर नाही आहे तशी जागा. मग कुठे आहे ती? स्वर्गात आहे. प्रकाशित वाक्य 21वा अध्याय 27व्या वचनात लिहिलेले, कुठल्याही प्रकारची अमंगळ आणि अपवित्र वस्तू तिथे जाणार नाही. म्हणजे त्यावेळी आपल्या हातून पाप होण्याची शक्यता एवढी सुद्धा नाही आहे. हे कुठलं आहे? फ्युचर. हे कुठलं आहे? भविष्यातलं तारण आहे शरीराचं. एकदम शिखर आहे, टॉपचा बिंदू आहे एकदम, की आपल्या हातून चुकून सुद्धा पाप होणार नाही. कारण तिथं पाप नावाला सुद्धा राहणार नाही 21-27 प्रमाणे. आमेन. तर ही आपली महिमामय गौरवी आशा आहे. रिडम्शन ऑफ आवर बॉडीज ज्याला म्हणतो आपण, आपल्या शरीराची मुक्ती, आपल्या शरीराचं तारण, सुटकारा, खंडणी देऊन येशूने खरेदी केलेलं, देवाने खरेदी केलेलं आहे. पण अजून जोपर्यंत आपण ह्या पृथ्वीवर आहोत, जोपर्यंत हे वाईट इन्फ्लुअन्स आपल्यावर आहेत, तोपर्यंत हे शरीर कसं आहे? डगमगतं, निर्बल आहे. जेव्हा आपण येशूला पाहू तेव्हा हे शरीर कसं होईल? सामर्थी, तेजोमय, अमर होईल. आणि गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध सुद्धा हे शरीर वर जाऊ शकेल. जसं येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर दरवाजा बंद असताना येशू आत आला, शिष्य बसले होते, घाबरले. म्हणजे हे शरीर इतकं पॉवरफुल आहे, दरवाजा बंद असताना आत येऊ शकतं. येशू कसं झालं? शिष्य बघत असताना, लोक बघत असताना वर घेतला गेला. तसे तुम्ही पण कधी वर पण जाऊ शकाल दरवाजा बंद असताना. आणि जेवणाची जरूर पण नाही पडणार. पाहिजे असेल तर जेवू शकता, नसेल तरी चालेल. लग्न वगैरे तिथं काही नसणार. आणि असं परत मृत्यू येणार का? नाही. एकदा ह्याचं तारण झालं शरीराचं, परत मरणार नाही. मग अनंत काळ चालूच राहणार.
जे अनंतकाळचं जीवन इथं सुरू झालेलं आहे आता, ते तसंच तिथे चालू चालू राहणार. हे आत्म्याचं तारण आहे प्रियानो. आणि ही फार मोठी आशा आहे की एक दिवस येशू ढगांच्यावर येईल आणि मला घेऊन जाईल. ही महिमामय आपली गौरवी, वैभवी, उत्तम अशी आशा आहे. आणि ह्या आशेसाठी काय करू आपण? आपण त्याचा वाट बघू, वाट पाहत बसूया आपण. हे वाट जर पाहत आपण बसलो तर कसं राहायला पाहिजे आपण? जो कोणी त्याची वाट पाहतो येण्याची, तर तो जसा पवित्र आहे तसा तो आपल्याला पवित्र करतो. पुढच्या वचनात सांगितले, 3ऱ्या वचनात 3:3 मध्ये आपण आपल्याला पवित्र करत राहू की तो आला म्हणजे आपण पवित्र असू, आपल्या शरीराचं तारण होईल, आपण स्वर्गात घेतले जाऊ, तिथं आपलं तारण पूर्ण होईल आणि तिथं पाप नावाला, औषधाला सुद्धा तुम्हाला शोधून मिळणार नाही. हे शरीराचं तारण आज आपण बघितलेलं आहे. देव तुम्हाला ह्या वचनावर आशीर्वाद देव आणि हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित ठरो. ह्या आपण प्रार्थना करूया. प्रभू, ह्या शरीरात असताना आमचा आत्मा कणत आहे, शरीराच्या मुक्तीची आम्ही वाट पाहत आहोत की तो दिवस कधी येईल आणि येशू आमच्या शरीराची मुक्ती, तारण, पापरहित, पापविरहित जागी तो घेऊन जाईल, ह्याची आम्ही वाट बघत आहोत. प्रभू, तू लवकर ये आणि ह्या तारणाचा अनुभव आम्हाला मिळू देत, अशी विनंती आणि प्रार्थना मी करतो. प्रभू, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद, गौरव आणि स्तुती देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन.